श्रीराम विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी पूर्वी घोडके हिचा मानखेड तालुका अहमदपूर या ठिकाणी मराठवाडास्तरीय झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येऊन 11,111 रुपयाचं पारितोषिक पटकावलं। शिवजयंती महोत्सव मानखेड या ठिकाणी तिचा हा क्रमांक आला। शाळेतर्फे रेणुका शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव ॲडव्होकेट पंडितराव जुगले साहेब यांच्या हस्ते पूर्वी घोडके व मार्गदर्शक श्रीमान अमृतेश्वर स्वामी सर यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रेणुका आचार्य सन्माननीय संचालक अनिता दे भातीगिरे मॅडम, प्राचार्य मामडगे सर, पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर, प्राध्यापक भरत दायगुडे सर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे चलगी देणे कैसे असे, सफळ सुखांचा केला त्याग, म्हणून साधक घेतो योग, राजे साधनांची लगबग कैसे। हिंदुस्थानातील दक्षिण, उत्तर आणि पश्चिम पूर्व पसरलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये त्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वराज्याची निर्मिती करणारे आणि हे राज्य राजाचे नाही तर या रयतेचे आहे असं देशप्रेम रयतेच्या मनात निर्माण करणारे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग हे आपल्याला प्रेरणा देणारे आहेत। म्हणून विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज, प्रेरणा अनंत काळाची। बरं, मला सांगा, आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तर शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या मातीवर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शिवरायांच्या मातोश्री म्हणजे जिजाबाई। जिजाबाई या अत्यंत महत्वाकांक्षी महिला होत्या। स्वराज्य निर्मितीची शहाजीराजांची स्वप्न जर पूर्णत्वास न्यायची असेल तर स्वराज्याचा भावी अधिपती हा सर्वगुण संपन्न असायला हवा असं त्यांना वाटतं। त्या दृष्टीने त्यांनी बालशिवाजींना रामायण, महाभारत आणि भगवद्गीतातील गोष्टी सांगितल्या। त्या गोष्टींमधून अधर्माशी कसा लढा द्यावा हे त्यांच्या मनावर बिंबवलं। जिजाबाईंकडून स्वराज्य निर्मितीचा पाया हा बालशिवाजींच्या रूपाने भक्कम झाला। जिजाऊंनी शिवरायांना दिलेले संस्कार आणि शिवरायांनी केलेले त्याचे पालन जर आपण डोळ्यांसमोर ठेवले तर उन्हाळक्या करणारे, आई वडिलांचा पाण उतार करणारे, मुलींची छेड काढणारे, सिग्नलचे नियम तोडणारे, नेत्यांच्या सतरंजा उचलणारे, राडा घालणारे आणि बेदरकारपणे गाड्या उचलणारे तरुण भविष्यात निर्माण होणार नाही। आणि म्हणून आईने दिलेल्या संस्कारांचे पालन करण्याची प्रेरणा जर कोणाकडून मिळत असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून। शिवरायांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षापासून स्वराज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि तेव्हापासूनच या स्वराज्याची घोडदौड सुरू झाली। अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे साहसी धाडस केलं आणि ते पूर्णत्वासही नेलं। त्यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेतली, सर्वसामान्य माणसांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली। त्यांच्या या कार्यात त्यांना अनेक सवंगड्यांची साथ लाभली। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीर, मुरारबाजी, केसाजी, नेताजी यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात महाराजांना उचलून घेतलं आणि आपल्या मांडीवर ठेवून त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने त्याला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसतोय ना हा आमचा भाचा आहे। अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात,